नवीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान जाऊ दे। आरवचं काय झालंय माहिती आहे का? काय झालंय आरवचं? तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। आज आमच्याकडे छान छान असा बेत आहे माझ्या आवडीचा। काळ्या वाटाण्याची मस्त भाजी, काळ्या वाटाण्याचं कडाण, दही आहे आणि आता मी जेवणार आहोत। थंडीमध्ये कडधान्य खूप चांगली आणि आज मी तुमच्याशी एक रेसिपी पण शेअर करणार आहे जी मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी अगदी हेल्दी आणि टेस्टी आणि खूप साऱ्या भाज्या आता आपल्याला मिळतात, ज्याच्यामध्ये काकडी येते, गाजर येतं, असं मिक्स व्हेज पराठा आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आरवला आवडेल अशा पद्धतीने खूप सारे प्रकार आहेत, पण मी ज्या पद्धतीने करते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। ते पण थोड्या वेळाने, म्हणजे दुपारी तो स्कूलवरून यायच्या टायमाला। त्याच्या आधी अजून काही गोष्टी शेअर करेन। तर आता हे सगळं आवडते, त्याला स्कूलला सोडायचं आहे। अजून मला आज दळप पण टाकायचं, भाकरीचं पीठ संपलेलं आहे, तर ते सगळं करायचं आहे। आणि उद्याची तयारी, उद्या पहिला मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार, तर ती पण तयारी करायची। तर आज खूप धावपळ होणार आहे माझी। आरवला स्कूलला वगैरे सोडून आले, आल्यानंतर भाज्या वगैरे सगळं निवडून ठेवलं। त्यानंतर देवपूजा कार्टमधून मला हे जे रांगोळीचे साचे ते आले होते, याच्या आधी तुम्हाला दाखवले, स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तुम्ही तिथून मागवू शकता। मग मी म्हटलं रांगोळीपेक्षा ना अजून एक गोष्ट करू शकते। मेघांजलीकडे मी गेले होते तेव्हा तिने मला काही आयडियाज दिल्या होत्या, पण मला ते मॅक्रॅमचं म्हटलं की त्याच्यात खूप वेळ जाईल, मला पटपट होईल आणि रंगीबिरंगी दिसेल असं काहीतरी करायचं होतं। तर मी मनाचे श्लोक दुसऱ्या मोबाईलवरती लावले, कानामध्ये कॉर्ड घातला आणि त्याच्यानंतर कलरफुल असं जे साचा आहे त्याच्यावरती जे कसं कार्डशीट आहे खाली आणि वरती असं ते व्हाईट कलरचं पूर्ण डिझाईन आहे। तर मग मी स्केच कलर जे असतात ते घेतले आणि त्याने छान असं कलरिंग द्यायला सुरुवात केलं। स्ट्रेस पण खूप हलका होतो, माहिती आहे मला, खूप दिवसानंतर असं कलरिंग करायला वेळ पण मिळाला आणि मजा पण वाटली। आणि मी मनाचे श्लोक पण ऐकत होते, ते भारी वाटत होतं। मध्ये राजनंदिनीचा फोन पण आला आणि हे इतकं छान दिसतंय। मी हे उद्या लक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल। आपला व्लॉग पुढे नेण्याच्या अगोदर मी तुम्हाला, म्हणजे 2023 वर्ष आता संपत आले, 2024 आता वर्ष येते, तर मग ह्या वर्षी मी कोणत्या कोणत्या गोष्टी ठरवलेल्या आणि त्यापैकी कोणत्या गोष्टी मी कंप्लीट केल्या हे सांगणार आहे। आणि नेक्स्ट इयरसाठी माझं रेझोल्युशन काय असणार आहे, मी कोणत्या गोष्टी ठरवलेल्या आहेत की ह्या करायचं तेही मी सांगणार आहे। ज्या गोष्टी करायच्या त्या काही डीपमध्ये सांगू शकणारच नाही, कारण कधी कधी आपण आपल्या गोष्टी ज्या करणार आहोत त्या थोड्याशा काय म्हणतात त्याला गुपित ठेवलेल्या बऱ्या, केल्यानंतरच ते समजतील तर ते ओके होईल। कारण तसेही ह्या वर्षी, मागच्या वर्षी मी कुणाशी शेअर केलं नव्हतं की मला पुढच्या वर्षात काय काय करायचं आहे। म्हणजे मी ठरवलेलं ते कोणत्या कोणत्या गोष्टी मिळाल्या आणि मी ठरवलं कोणत्या गोष्टी माझ्याकडून नाही झाल्या, ते मी तुमच्याशी आता ह्या एक 7-8 मिनिटाच्या ह्या सेक्शनमध्ये शेअर करणार आहे। त्याच्यानंतर आपण रेसिपी बघणार मिक्स व्हेज पराठा, जी की वेगळ्या पद्धतीची असेल थोडीशी। मी विचार केला की कोणत्या पद्धतीने करावी त्या पद्धतीने। तर मग चला वेळ न दवडता स्टार्ट करू। आता मी ते पॉईंट लिहून ठेवलेत, म्हणजे कसं की आपण बोलता बोलता विसरून जाऊ नये याच्यासाठी। तर सगळ्यात पहिलं आपण जानेवारी महिन्यातलं बोलूयात, 2023। तर मी मागच्या वर्षी ठरवलेलं की एक तरी टूर करेन आणि लेडीज स्पेशल टूर करेन। आणि मग ती लास्ट डिसेंबरला माझी आत्या जेव्हा बोलली होती की हा जाऊयात आणि असं असं लेडीज स्पेशल आहे विना वर्ल्ड टू, तर मग 8-9 दिवस मी पहिल्यांदा आरवपासून दूर राहिले। आणि ते मला करायचं होतं का, कारण थोडं थोडं आता हळूहळू आरव मोठा होतोय आणि त्याच्यासाठी त्याला हे गरजेचं होतं की आता तो मोठा होईल हळूहळू आणि बाहेर शिकायला सुद्धा जाईल, तर आधीपासूनच थोडं थोडं ट्रेनिंग मिळणं गरजेचं होतं, कारण 8 वर्ष त्याला कंप्लीट झाली होती तेव्हा। मग ते पण मी गोष्ट अचीव केली की मी बाहेर फिरून आले, पहिला प्लेनचा प्रवास केला, आयुष्यातला पहिल्यांदा तो अनुभव घेतला। आणि ते मी मागच्या वर्षी ठरवलं होतं की मी हे करेन नेक्स्ट इयरमध्ये म्हणून, तर ते सफल झालं। आणि पहिलं म्हणजे ह्या वर्षात पहिल्यांदा मला अजून एक्सप्लोअर करायला मिळालं स्वतःला, की बाकीच्या लेडीज सोबत राहून मी खूप गोष्टी अनुभव घेतल्या, खूप खूप ठिकाणं फिरली। राजस्थानमधील ज्या सगळ्या ठिकाणं मी बघितली होती फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये, तर ते फिरले। तर ते जानेवारी महिन्याचा माझा पहिला अनुभव होता। आणि त्यानंतर मला थोडंसं मी पण स्ट्रॉंग झाले आणि आरव पण स्ट्रॉंग झाला, की तो पण राहायला शिकला, की नुसतं मम्मी 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 नाही, तर निदान तो स्वतःच्या गोष्टी, खूप काही गोष्टी त्या 9 दिवसामध्ये तो शिकला। आणि ते माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की विदाऊट मी, म्हणजे मी बाहेर गेले आणि त्याच्यानंतर मला ते कॉन्फिडन्स मिळाला की चला मी बाहेर वगैरे गेले तर तो कामासाठी वगैरे तर तो निवांत असा स्वतः सगळं हँडल करू शकतो। त्याच्यानंतर माझं दुसरं ड्रीम होतं की माझ्या सासऱ्यांना मला प्लेनमध्ये बसवायचं आहे। तर मग आम्ही एप्रिलमध्ये तो प्लॅन केला होता, अचानक प्लॅन झाला गोव्याचा। आणि आता त्यांचं एज 75 क्रॉस आहे, तर ते झालं कंप्लीट। मला मम्मीला देखील बसवायचंय, माझ्या पप्पांना देखील बसवायचंय,
पण पहिल्यांदा सासऱ्यांना बसवण्याचा योग आला प्लेनमध्ये आणि त्यांनी ती सफर खूप एन्जॉय केली. ते आता खूप सगळेजण भेटतील तेव्हा सांगतात की हा माझ्या म्हणजे सुनेने आणि मुलग्याने आम्हाला प्लेनची टूर घडवली म्हणून. तर ते एक ड्रीम कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मला मम्मीला मंगळसूत्र, जे मम्मीचं घंटण होतं जे तिनं खूप वर्षापूर्वी विकलं होतं काही कारणामुळे, तर ते तिला परत द्यायचं होतं. ते आत्ता ह्या दसऱ्याच्या सीझनमध्ये, दसरा जेव्हा होता तर तेव्हा मला ते करता आलं. तर ती एक गोष्ट केली आणि ते मी ठरवलं होतं, म्हणजे ते काय मागच्या वर्षी ठरवलं असं नव्हतं. जेव्हा ते गेलं होतं मम्मीचं मंगळसूत्र तर तेव्हाच मी ते ठरवलं होतं की कधीतरी आम्ही तिघं भावंड मिळून हे होतं तसं तिच्यासाठी परत आणून देऊ. त्याच्यानंतर मला ॲप्रिसिएशन मिळालं माझ्या कामाचं. ते म्हणजे लोकसत्ता आणि जो स्टॉककडून. लोकसत्ताची टीम घरी आली, त्यांनी माझा इंटरव्ह्यू केला, त्यांना चांगलं कॅलिबर दिसलं माझ्यामध्ये. तर खूप साऱ्या गोष्टी मी तिथे एक्सप्लोर केल्या. जो स्टॉकवरती सुद्धा बोलण्याची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मी तिथे मांडल्या. त्या दोन्ही गोष्टी भेटल्या, म्हणजे ॲप्रिसिएशन मिळालं. तसं मला दररोजच ॲप्रिसिएशन मिळतं माझ्या ह्या हाऊस क्वीन फॅमिलीकडून. त्यानंतर दिवाळीचा फराळ, म्हणजे ही काय अचिव्हमेंट असं कोणी म्हणून हा त्यात काय एवढं, तर तसं नाही आहे. काही मुलींना कसं असतं की एखादी गोष्ट परफेक्ट जमली तर खूप आनंद होतो. मी खूपदा फराळ करण्याचा ट्राय केलं होतं, पण काही तिखट कमी पडणार किंवा लाडू वळणार नाहीत, काहीतरी कमी पडणार. पण ह्यावेळी दिवाळीचा फराळ अतिशय उत्तम जमला माझ्याकडून आणि मेन माझ्या सासऱ्यांनी, माझ्या नंदूबाईंनी मला खूप ॲप्रिशिएट केलं. माहेरी तो नाही देता आला कारण इथेच संपला तो फराळ. तर ती एक मला गोष्ट चांगली वाटते की आता मी ह्या फराळातल्या ज्या गोष्टी मी केल्या होत्या तर ते मी आता करू शकते. स्पेशली चकली, की ती सगळ्यांना खूप आवडलेली, बेसनचे लाडू आणि चिवडा. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मी खूप काही गोष्टी ट्राय केल्या. जसं की मला स्वतःवरती कॉन्फिडन्स जो आहे, म्हणजे बाहेर गेल्यानंतर अनोळखी व्यक्तींना कुठलाही पत्ता विचारण्यापासून किंवा एखादी गोष्ट डिस्कस करण्यापर्यंत ह्यावरती मी खूप काम केलं आणि बऱ्यापैकी त्यामध्ये ठीक आहे यशस्वी अजूनही नाही, पण बऱ्यापैकी एक्सप्लोर करायला शिकले. खूप सारी माणसं यूट्यूबच्या मुळे माझ्या लाईफमध्ये आली, म्हणजे खूप सारे यूट्यूबर म्हणा किंवा सोशल जे लोक असतात जे सोशल मार्गदर्शन करतात लोकांना सगळ्या फील्डमध्ये किंवा मग सोशल हेल्प करतात, अशी खूप सारी लोक लाईफमध्ये आली. जसं मी एक वृद्धाश्रम होतं तिथं मी भेट दिली होती. तिथे तर ते भेट दिल्यानंतर मला वाटतं मे महिन्याच्या एंडिंगमध्ये, तर ते खूप माझ्यासाठी इन्स्पायरिंग होतं आणि मी हॅपीली फेस बघितलेले तिथे जाऊन, ते खूप छान वाटलेलं. आणि गावी गेल्यानंतर परत एकदा भेट देण्याची तरी इच्छा आहे. तर तो एक मोमेंट माझ्यासाठी खूप चांगला होता. स्पेशली तिथल्या एक आजी ज्या होत्या त्या तर खूपच छान होत्या, म्हणजे अगदी बिनधास्त होत्या. तर मी खूप शिकले त्या गोष्टीतून, म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट होण्यासाठी ह्या गोष्टी मला खूप उपयोगाच्या पडल्या. त्यानंतर माझं सगळ्यात मोठं ड्रीम होतं की घर घेणं, आणि ते मला माझ्या घरच्यांच्या मदतीशिवाय मला पॉसिबलच नव्हतं की त्यांचा जो सपोर्ट असेल की धनश्री काही होऊ देत आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर ते सोबत होते सगळेच, माहेरचे सासरचे. त्याच्यामुळे मी फ्लॅट घेऊ शकले आणि आता त्याच्या बाकीच्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर तर करतच आहे. आणि ती एक गोष्ट झाली आणि गाडीही घेतली. मला वाटते मे महिन्यामध्ये काहीतरी मी गाडी घेतली असेल, मेच्या स्टार्टिंगला की एप्रिलच्या, मला लक्षात नाही आता. पण 2 व्हीलर घेतली, शिकली 2 व्हीलर, 4 व्हीलर शिकली. ह्याही गोष्टी मला माझ्या बकेट लिस्टमध्ये होत्या, त्याही गोष्टी मी केल्या. 4 व्हीलर 2 व्हीलर शिकले, त्याचं लायसन्सही मिळालं. आता 2 व्हीलर अजून मी इकडे आणलेली नाहीये कारण तेच माझं कोल्हापूर आणि मुंबई ह्या गोष्टीमध्ये चाललंय. त्याच्यामुळे इकडे आणून परत हे नको म्हणून मी तिकडेच ठेवलेली आहे. आणि आता फक्त ती हातात घ्यायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. तर त्याही गोष्टी झाल्या ज्या मी ठरवल्या होत्या. इयरमध्ये अजून एक खूप मोठी गोष्ट आमच्या आयुष्यात घडली ती म्हणजे राजनंदिनीचा जन्म. खूप सारी मुलंच आहेत फॅमिलीमध्ये, मला भाऊच आहेत सगळे आणि बहीण अशी म्हटलं तर आम्ही छोटी मुलगी अशी कोणीच नव्हती. तर राजनंदिनीचा जो जन्म होता तो आमच्या सगळ्यांसाठी बेस्ट दिवस होता आणि ती आहे पण तशी एकदम. आणि मला तर असं काय सांगू, ते खूपदा तुम्ही व्हिडिओ पण बघितलेला आहात. त्याच्यामध्ये जर कोणी बघितला नसेल तर मी राजनंदिनीचा जन्माचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही बघू शकता. तर ती एक मस्त गोष्ट होती की आमच्या घरी लक्ष्मी आली आणि आरवला बहीण मिळाली. कारण ते एक नुसतं मनात राहायचं माझ्या की आपल्या घरी एक मुलगी कोणतरी असायला पाहिजे. तर मग माझ्या बहिणीला जी मुलगी झाली म्हणून आम्ही तिचं नाव राजनंदिनी ठेवलं की अतिशय लाडाने आणि खूप प्रेम देऊन आम्ही तिला वाढवायचं म्हणून. त्यानंतर खूप सारी अशी माणसंही आली जी मला म्हणजे ह्या वर्षामध्ये जी खूप काही मला शिकवून गेली. म्हणजे जसं आम्ही टूरला गेलो होतो तर तिथे जे टूर मॅनेजर होते ते 2 मॅनेजर म्हणजे लेडीजना इतक्या छान पद्धतीने ते ट्रीट करत होते. ती जी ट्रिप होती विनावडने अरेंज केलेली तर ती बेस्ट होती. त्यांच्या सगळ्या ज्या
म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन ते खूप छान होतं. तिथली बाकी आम्ही जिथे जिथे फिरलो ती सगळी लोक, त्या प्रत्येक लोकांच्याकडून काही ना काहीतरी शिकले. गोव्याला जी ट्रिप केली तिथे सुद्धा खूप मजा आली. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, किंवा ह्या वर्षीमध्ये नयनचं डोहाळे जेवण होतं, राजश्रीचं डोहाळे जेवण होतं. तर दोन्ही डोहाळे जेवणाला मी उत्तम डान्स केला, म्हणजे अगदी दिलखुलासपणे नाचले, कारण दोघीही माझ्या बहिणी. आणि तो पण कार्यक्रम खूप छान झाला. नयनला मुलगी, राजश्रीला मुलगी झाली, ह्याही गोष्टी खूप छान झाल्या. आणि म्हणजे एक खूप सारे आनंदाचे क्षण आले. आणि ह्या सगळ्यामध्ये खूप सारी माणसं मला ओळखायला मिळाली. प्लस मला स्वतःला डेव्हलप करताना, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये मला खूप अशा गोष्टी जाणून आल्या की माझ्यात कमी सुद्धा आहे खूप साऱ्या गोष्टींची, तर ते मी ऍक्सेप्ट केली पाहिजेत आणि त्या गोष्टीनुसार मी चाललं पाहिजे. जर कोणी तुला सांगते की हे तू चुकीचं करतेस किंवा हे तू चेंज केलं पाहिजेस, तर मी ते नक्कीच चेंज केलं पाहिजे. कधी कधी काय होतं की ऍक्सेप्टन्स आपण करत नाही आणि आपल्याला मग असं वाटतं की हे लोक आपल्याला कसे सांगू शकतात, आणि तेही केलं. प्लस जर मर्यादेपेक्षा जास्त तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर आवाज सुद्धा उठवण्यासाठी मी ह्या वर्षी ट्राय केले की जर ठीक आहे एका गोष्टीपर्यंत तुम्हाला कोणी त्रास देत असेल जो तुम्ही सहन करू शकता तर ओकेच आहे, पण मर्यादा ओलांडून जर कोणी त्रास देत असेल तर त्याला फाईट केलंच पाहिजे. ही गोष्ट मी ह्या वर्षात शिकले आणि माझ्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये ग्रोथ करण्यात ती उपयोगाचीच ठरली आहे. थोडा कॉन्फिडन्स वाढला ह्या वर्षामध्ये. तर एक गोष्ट एक आई म्हणून मला ह्या वर्षी अनुभवायला मिळाली आणि ती माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट होती की आरवला झालेली जखम, ती पण दिवाळीच्या दिवशी. आणि कसं होतं की आरव जन्मापासून अगदी आतापर्यंत मी त्याला खूप असं सांभाळलेलं आहे, म्हणजे कुठे पडेल हे करेल अशा गोष्टी खूप केल्या आहेत त्याच्यासाठी. 5 वर्षाचा होईपर्यंत तरी मी खूप म्हणजे अगदी लक्ष ठेवून असायची की हा पडू नये, कारण एकुलता एक. आणि कसं असतं की खूप साऱ्या जणांचं माझ्यावरती प्रेशर म्हणण्यापेक्षा असं असतं की मुलाला सांभाळ, नीट सांभाळ. त्यामुळे त्या एक गोष्टी ती खूप मोठी, म्हणजे 9 वर्षामध्ये पहिल्यांदा त्याला झालेली ती खूप मोठी जखम होती. आणि ती मेन म्हणजे मी आरवपेक्षा जास्त म्हटलं तर मीच रडले होते नंतर, कारण ते बघून सहन होत नव्हतं. त्यानं तो खूप स्ट्रॉंग मुलगा आहे आणि ते माझ्यासाठी खूप विचित्र होतं आणि ही गोष्ट मला कधीच परत आयुष्यात बघायची नाही. तर त्याच्यासाठी ती एक गोष्ट म्हणजे एक आई म्हणून थोडंसं हे झाले, मला त्रास तर झालाच, पण नंतर ठरलं की आपण थोड्याशा गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. आपला मुलगा पडणार, धडपडणार, त्याला थोडंसं लागणार, तो रडणार सुद्धा. तर ते ही गोष्ट मी ह्या वर्षात शिकले. तर ह्या अशा गोष्टी 2023 मध्ये माझ्यासोबत झाल्या, खूप चांगल्या सुद्धा झाल्या. काही 1-2-3 गोष्टी म्हटलं तर त्या झाल्या वाईट, पण ओके आहे की आयुष्य हे दोन्ही होऊ शकतं आपल्यामध्ये आणि ह्या गोष्टीतूनच आपण शिकत जातो. तर मग आता 2024चं माझं रेझोल्युशन किंवा मी 2024 मध्ये काय करायचं ठरवलेलं आहे. पहिली तर गोष्ट मी 2 वर्षापासून ते करते की नॉनव्हेज पूर्ण सोडणं. आता बऱ्यापैकी म्हणजे 80% मी नॉनव्हेज सोडलेलं आहे, चिकन मटन नाहीच. का ते रस्सा वगैरे थोडंसं असतं प्रेम, कारण आम्ही चंदगडी आहोत, कोल्हापूरचे आहोत, त्याच्यामुळे ते बघितलेलं आहे. किंवा फिश खाणं ह्या गोष्टी होतात मध्ये मध्ये, पण ते अवॉइड करणार आणि पूर्णपणे व्हेजिटेरियन होण्याचा प्रयत्न करणार. आता बघू झालाच सफल तर करेक्टच आहे. त्यानंतर अजून स्वतःवरती काम करायचं आहे. दुसरी गोष्ट की स्वतःचा कॉन्फिडन्स कुठेही म्हणजे कुठल्याही गोष्टीने लूज होऊ द्यायचं नाहीये. त्यानंतर तिसरी गोष्ट की जसं मी म्हटलं की निसर्गाचा नियम असतो परिवर्तन, तर मग माझ्या लाईफमध्ये सुद्धा चेंजेस आणण्यासाठी मी खूप सारे प्रयत्न करणार आहे आणि ते होणार आहेत. खूप सारे चेंजेस मी ठरवलेले आहेत, ते तुम्हाला हळूहळू दिसतील, सांगण्यात काही पॉईंट वाटत नाही. चौथी गोष्ट की फॅमिलीचं आरोग्य नीट राहणं याकडे कम्प्लिटली लक्ष देणार आहे, कारण आताही मी ते करतेच आहे. ह्या वर्षामध्ये खूप कमी वेळा म्हणजे खूप जास्त असं आजारी होणं वगैरे झालं, म्हणजे त्याच्यामुळे अजूनही पुढच्या वर्षी सुद्धा, ह्या वर्षी जो रेझोल्युशन होता तोच पुढच्या वर्षी असणार आहे की तब्येत चांगली राहणं सगळ्यांचा, हा तर सगळ्यात मेन असणार आहे. आणि 5वं की सदानकदा आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कारण युट्यूब हे असं फील्ड आहे की जिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी येतात किंवा अप अँड डाऊन्स होतात, व्ह्यूज खालीवर होणं किंवा मग कधी कधी काही गोष्टी तुम्हाला झेलाव्या लागणं किंवा अशा गोष्टी, तर ह्या अप अँड डाऊन होतात. तर त्याही गोष्टी म्हणजे त्या गोष्टींचा परिणाम न होऊ देता हॅपीली राहण्याचा प्रयत्न करणार आहे कुठल्याच गोष्टींचा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत आणि विथ फॅमिली, सासर आणि माहेर दोन्हीमध्येही बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कसं होतं की सासरी आपण कधी कधी जास्त लक्ष देतो, माहेरी जातं, कधी कधी माहेरी जास्त लक्ष देतो, सासरी जातं, तर दोन्हीकडे बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आहेत माझे पुढच्या वर्षाचे रेझोल्युशन्स, ज्याच्यामध्ये सगळंच खूप गोष्टी अशा काय म्हणतात विस्कटून नाही सांगू शकत, ज्या जशा अचीव्ह होतील तशा तुम्हाला दिसतीलच.
ह्या वर्षामध्ये खूप सारे ब्रँड्स देखील मी केलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये स्किन केअर, मेकअप केअर सगळे ब्रँड्स होतात. तर सगळ्यात पहिले तर मला स्किन केअरमध्ये आवडलेला ब्रँड्स होता विश केअरचा, की ज्याच्यामधले जे लोशन्स होते, बॉडी लोशन्स होते, तर त्याचे खूप फायदा झाला होता आणि ते मी लोकांना सजेस्ट केले आणि पॉझिटिव्ह रिप्लाय आला. मेकअप केअरमध्ये मला सगळेच मेकअप केअरचे ब्रँड आवडतात जे मी करते, कारण ते मी खूप विचार करून करते. आणि क्युअर स्किनबद्दल पण मी सांगते तुम्हाला, की ज्याचा म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट जे असतात तिथले सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट, त्यामुळे तुम्हाला घर बसल्या त्याचा फायदा होऊ शकतो. आणि गार्नियर हा मोठा ब्रँड मिळाला, मेबेलिन हा मोठा ब्रँड मिळाला, त्यांच्यासोबत काम करण्याची सुद्धा संधी मिळाली. ते तर प्रोडक्ट्स म्हणजे आहेतच तसे, ज्यांचे जे सिरम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर मग आणि पर्पलचे जे सगळे ब्रँड्स आहेत ज्याच्यामध्ये मेकअप केअर सगळे ते आहेत ते पर्पलचे, आणि ज्याच्यामध्ये NYB असेल किंवा ज्याच्यामध्ये फेसेस कॅनडा असेल, गुड वाईब्स असेल. गुड वाईब्सचं तर मला ते उबटन पावडर मला जास्त आवडते गुड वाईब्सच्या याच्यामध्ये. तर काजळ सुद्धा, NYBचं काजळ सुद्धा, आयलायनर सुद्धा. तर मेकअप केअरमध्ये खूप सारे ब्रँड्स मी पहिल्यांदा म्हणजे शिकले याच्यामध्ये, की एवढे ब्रँड्स असतात, एवढे व्हरायटीज असतात, इतक्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण ही एकच गोष्ट चांगली आहे म्हणून बसू, पण तसं नसतं. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या असतात, फक्त त्या तुमच्या नजरेत यायला हव्या. तर ह्या सगळे ब्रँड सुद्धा मला अनुभव आला ह्या सगळ्या ब्रँडचा, किती किती छान छान प्रोडक्ट्स आहेत आणि हे मी तुम्हाला सजेस्ट देखील केलेत. तर हेही सगळं इन्क्लूड आहे यावर. जसं मी म्हटलं मगाशी तुम्हाला, की मिक्स व्हेज पराठा आपण बघणार आहोत. चला. पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलं आणि जास्त नाही, अगदी 2 चमचे जिरं मोहरीची फोडणी दिली. आलं आणि लसूण अगदी थोडंसं टाकलं, म्हणजे 1 इंचाचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या कट करून टाकलेल्या आहेत. आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. आवडतील अशा भाज्या, कोबी, सिमला मिर्च आणि गाजर जे मी थोडंसं कट करून टाकलेलं आहे, जास्त पण कट केलेलं नाही आहे, का ते मी नंतर सांगेन तुम्हाला. आणि ह्या भाज्या परतून घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता. त्यानंतर उकडलेले 2 बटाटे मीडियम आकाराचे थोडेसे मी कट केलेत आणि ते टाकलेत. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पनीरचं म्हणजे 100 ग्रॅम पनीर असेल तेही कुस्करून टाकलेलं आहे. त्यानंतर हेही तेलामध्ये मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम लो आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ मी वापरते. त्यानंतर हळद 1/2 चमचा टाकलेली आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला जो आम्ही वापरतो घरी, तर तो चवीनुसार टाकलेला आहे. गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे मी, आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे मी मीडियम साईजचं. त्यानंतर हे सगळं परत मी मिक्स करून घेते गॅसवरती 2 मिनिटासाठी फक्त, म्हणजे सगळे मसाले एकत्र व्यवस्थित लागावेत. थंड झाल्यानंतर मिक्सिंग जारमध्ये मी काढून घेते. त्यानंतर याची फाईन पेस्ट बनवून घेते. आणि हे जे पेस्ट आहे ही जितकी मावेल तेवढंच मी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून छान असं जसं आपण चपातीला मिळतो त्याप्रमाणे मळून ठेवणार आहे. त्यानंतर ॲज युजल आपण जसे पराठे करतो त्या पद्धतीने हे गोळे तयार करून मग मी पराठे लाटून घेणार आहे. आता इथे काय होतं माहिती आहे का, नेहमी काय होतं की स्टफिंगचे पराठे बनवतो, पण स्टफिंगमध्ये भाज्या असल्या की काही मुलांना कसं असते की भाज्या त्या टाकायच्या तसंच आणि प्लेटमध्ये राहतातच, म्हणून मी म्हटलं की हे मिक्सच करते. बीट पराठे पण मी असेच करते. आणि तेल किंवा तूप काही लावून भाजलं तरी चालते किंवा विदाऊट तसंच तुम्ही खाल्ला तरी चालतं. तुम्ही डाएट कॉन्शियस आहात आणि हेल्दी पराठा आहे, ट्राय करून बघा नक्कीच. अशा पद्धतीचे अजून कोणी करत असेल तर मला नक्की सांगा. छान मऊसूत असे पराठे होतात. आणि खरंच मी जसं म्हटलं की ज्या मुलांना आवडत नसते भाज्या अशा खाण्याचे, तर अशा पद्धतीने आपण मिक्सिंग करून देऊ शकतो, म्हणजे भाज्या पण त्यांच्या पोटात जातील. इथे 8 पराठे झालेले आहेत. आणि हे कसं इव्हनिंग स्नॅक म्हणून मी बनवलेलं आहे, कारण लगेच आमचं जेवणसुद्धा होतं 8:30 पर्यंत. हे 6-6:30चं एक स्नॅक म्हणून मी बनवलं, म्हणजे आरवला स्कूलवरून आल्यानंतर. आणि इथे बघताय अगदी छान आणि चपात्या जशा होतात तशा पद्धतीचे पराठे झालेले. जर तुम्हाला आवडलं तर आता लाईक करायला विसरू नका. आरव येईल, आरव आल्यानंतर आपण देऊ त्याला, बघू. सांग मला भाज्या कोणत्या कोणत्या त्याच्यात. थोडा बटाटा घाला असं वाटा लागले मला. आणि कोथिंबीर आणि कांदा, चपाती मेन, कांदा नाही त्याच्यात. हे 3 बरोबर दिले ना. अजून किती पदार्थ? अजून तुला 3च चान्स आहेत, जे काय आहे ते सांगायचं त्याच्यात. 3च चान्स. म्हणजे किती आहे मी ते सांगू शकत नाही, किती आहे ते तू सांगायचं. 3 चान्स फक्त. पदार्थ किती आहे सांगू शकते, नाव सांगू शकते. 3 मेन भाज्या आहेत त्याच्यामध्ये, सांग कुठल्या तर. 3 मेन? हा सांग. बटाटा आहे, झालं ते बटाट्याचं. त्या सोडून 3 भाज्या.
बटाटा कोथिंबीर. बाबा सांगतात काय बघूया की. बटाटा कोथिंबीर आलं 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 आणि थोडी म्हणजे हे टाकले चटणी मीठ. भाज्या सांगा. चटणी मीठ सगळ्यात साधत असतं. भाज्या सांगा. दोघं पण मिळून सांगा. एक सांगितलं एक शिमला मिरची आहे. हो 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 लगेच. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोबी आहे. त्याच्यामध्ये पनीर आहे. आता सांगते मी. त्याच्यामध्ये पनीर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणि कुठली भाजी आहे आणि काय काय टाकलं त्याच्यात. शिमला मिर्च कोबी पनीर बटाटा आहे. आठवू दे दावा की. कोथिंबीर आहे आलं लसूण आहे आणि काय बघा त्याच्यामध्ये भाजी अजून एक टाकले मी त्याच्यात. मी सांगितलं का नाही अद्रक होतं. गाजर टाकले त्याच्यामध्ये. फळभाजी आहे. गाजर पण टाकले त्याच्यामध्ये मी. सो तुम्ही दोघं पण हरलेला आहात. आता तुम्हाला ना मगाशी बाबाने आरव पण फसलेत. फक्त याच्यामध्ये भाज्या कुठल्या त्या फक्त सांगायच्या. 3च चान्स तुम्हाला. ह्याच्यात भाज्या नाहीच. वा. म्हणून हे पराठे तुम्ही मुलांना देऊ शकता. अशा मोठ्या मुलांना पण देऊ शकता. म्हणजे कुणाला भाज्या खायचा कंटाळ असतो अर्ध्या लोकांना. कोबीची भाजी नको, शिमला मिर्च नको, गाजर नको. कोबी हाय वाटतं ह्याच्यात. कोबी पण आहे. आता दिसते सगळं दिसते. आता इथे जरासं लाल दिसलं. हा दिसते आता सगळं दिसते. खावा. कशी झाले काय झाले ते सांगा म्हटलं मी. बाबा काय म्हणतात आणि 4-5 दिलीस तर सांगतो बघ. ते खरं. चला तर आजचा जो व्हिडिओ होता इथेच संपला. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी उद्या हजर राहीन. कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला हे मला समजलं. नवीन नवीन असे प्रयोग मी करतच राहीन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जे 2023 जे होतं ते कसं गेलं 2024ला माझे काय स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स आहेत. प्लस आपला हे मिक्स व्हेज पराठा मुलं कधी कधी खायला काकू करतात तर त्याच्यासाठी होतं हे स्पेशल. त्याच्यानंतर जे कलर काम केलेलं आहे ती गोष्ट. आणि उद्या महालक्ष्मीचं आपलं पूजन वगैरे तर त्यासाठी परत सकाळी लवकर उठायचं आहे. जाऊन त्या सगळ्या गोष्टी आणायच्यात. तर मग आपला हा ब्लॉग इथेच एंड होतो. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटू. बाय बाय.